नमस्कार मित्रमैत्रिणींनो. श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. कथा, कादंबरी, कविता, लघुकथा, लघुनिबंध, चित्रपट, नाटक असे अनेक साहित्य प्रकार यशस्वीपणे हाताळलेले थोर मराठी कादंबरीकार आणि लोकप्रिय साहित्यिक वि.स. खांडेकर यांच्या अमृतवेल या कादंबरी वाचनाला आता आपण सुरुवात करत आहोत. तत्पूर्वी अशाच नवनवीन कादंबऱ्यांची गोडी अनुभवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे जे कोणी नवीन आले असतील त्यांनी सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा व आपले अभिप्राय कमेंटद्वारे मला नक्की सांगा. तर चला मग आपण कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात. तर मित्रमैत्रिणींनो, कालच्या भागात आपण पाहिले की देवदत्त सुद्धा आपली बाजू नंदासमोर मांडतो. तेव्हा नंदाला देवदत्त विषयी एक प्रकारची कणव वाटू लागते. आता आपण पुढील भाग पाहूयात. देवदत्त खाली पाहू लागला. नंदाने अशी खाली वळलेली त्याची दृष्टी केव्हाच पाहिली नव्हती. नेम धरलेल्या बंदुकीप्रमाणे ती दुसऱ्यावर नेहमी रोखलेली असायची. आपल्या हातातला त्याचा हात थरथरत आहे असा तिला भास झाला. त्याच्या उद्दाम मनाच्या जहरी लहरीवर आपण या क्षणापुरता तरी विजय मिळवला हे तिच्या ध्यानी आले. त्याचा हात न सोडता ती परत वळली. त्या क्षणी कुणीतरी घाईघाईने घारकाड्याकडे येत आहे असे तिला दिसले. तिने झटकन देवदत्ताचा हात सोडला. ती दोघे थोडी पुढे झाली नि तोच गंगाराम त्यांच्याजवळ येऊन पोहोचला. मुजरा करून त्याने एक चिठ्ठी देवदत्ताच्या हातात दिली. त्याने ती वाचली. लगेच ती ते तुकडे करून ती वाऱ्यावर फेकून दिली. दूर उडत जाणाऱ्या त्या तुकड्यांकडे पाहत तो म्हणाला, मला सवड नाही म्हणून सांग त्यांना. गंगाराम मुजरा करून निघून जाताच नंदा म्हणाली, काही घाईचं काम असेल तर. मघाच्या खडकावर येऊन बसत देवदत्त म्हणाला, दोस्त आलेत माझे गडावर, पण माझ्या कोशातल्या शब्दांचे अर्थ बदलायला लागले आहेत. त्यांना मी काय करू? दोस्त म्हणजे दुश्मन. माच करायला आली आहेत मंडळी. करू देत बापडी. मला दुःख होतं ते एका गोष्टीचं. ही सारी दुतोंडी आहेत. यात 10चा आकडा असलेले नाग एक सुद्धा नाही. किंचित थांबून तो विषण्ण स्वरात उद्गारला, त्यांच्या गळ्यात गळा घालून परवापर्यंत मी जगत होतो. हा प्रिय विषय बदलला पाहिजे हे नंदाच्या ध्यानाला वेळ लागला नाही. सहज सुचल्यासारखे दाखवीत ती त्याला म्हणाली, देवदत्त, तुम्ही लिहिलेली ती अश्वत्थाम्याची कहाणी माझ्या मनात सारखी घोळतीये. या जगात मनुष्य अगदी एकाकी असतो हे खरं आहे. त्याला जीवाभावाचं कुणी माणूस कधीच मिळत नाही. आई, बाप, बहीण, भाऊ, बायको. देवदत्त उत्तरला, वडिलांच्या मायेची एकही आठवण माझ्यापाशी नाही. पुसट आठवतात ते त्यांचे वेडेविंद्रे बुवा बैरागी. मला मित्र मिळाले ते गुळाला चिकटलेले मुंगळे पाहिलेस ना तू? हा, एक अवघा एक अपवाद होता. बापूंचा धाकटा मुलगा मोहन. सतार काय सुरेख वाजवीत असे. तो गेला आणि माझे सतार मुकी झाली. त्याच्या मायेची आठवण झाली की अजून काळजात चर्र होतं. माझे सारे दुर्गुण त्याला ठाऊक होते. तरी त्यानं माझ्यावर प्रेम केलं. झिंगलेला देवदत्त मोटारीखाली सापडत होता. त्याला वाचवायला तो गेला. बोलता बोलता देवदत्तचा कंठ सद्गतीत झाला. त्याने आपली दृष्टी दुसरीकडे वळवली. डोळ्यात उभे राहिलेले पाणी आपल्याला दिसू नये अशी त्याची इच्छा असावी हे नंदाने ओळखले. आता परतायची गोष्ट करावी असे नंदा मनात म्हणत होती. इतक्यात सरकार, भाईसाहेब, देवदत्त अशा हाका मागून ऐकू आल्या. दोघेही लगबगीने उठले. वळून पाहत देवदत्त म्हणाला, हे आमचे दोस्त, वकील, डॉक्टर, कॉन्ट्रॅक्टर, देशभक्त. या दोस्तांना आता सांगून टाकतो की मला ही नवीन मैत्रीण मिळाली आहे. यापुढं तुमचं तोंड सुद्धा पाहायची इच्छा नाही माझी. त्याच्या या पवित्र्याने नंदा मनात भिवून गेली. समाजाच्या काकदृष्टीची जाणीव असणारी तिच्यातील स्त्री जागी झाली. त्याच्यापासून दूर होत ती म्हणाली, माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला. असलं काही बोलू नका यावेळी. घटकाभर चला तुम्ही. त्यांच्याबरोबर गेला नाही तर मंडळी उद्या माझ्याविषयी नाही नाही त्या कंड्या पिकवतील.
मला विलासपुरात राहणं कठीण होऊन टाकतील. देवदत्त आणि त्याचे दोस्त यांच्या पाठमोऱ्या आकृती दिसेनाशा होईपर्यंत नंदा त्यांच्याकडे पाहत उभी राहिली. मग ती मोठ्या समाधानाने खडकावर बसली. भोवताली उगवलेल्या गवताच्या नाजूक हिरव्या पात्यांना कुरवाळू लागली. देवदत्ताबरोबर चंदनगडला जायचा निर्णय घेतल्यापासून तिच्या मनावर एक मोठे अनामिक दडपण येऊन पडले होते. तो आपल्याशी कसा वागेल, आपल्याला प्रश्नांची तो सरळ उत्तर देईल का की नाही, याविषयी तिला सारखी शंका वाटत होती. आता तिच्या मनावरले ते ओझे कुठल्या कुठे उडून गेले होते. शेवटचा पेपर टाकून परीक्षेच्या मंडपातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यासारखे तिला हलके हलके वाटू लागले. देवदत्ताच्या तोंडून कितीतरी गोष्टी तिला कळल्या. त्याचा विचित्र वागणुकीचे रहस्य थोडेफार उलगडले होते. त्या सर्व दुव्यांची साखळी जुळविण्यात ती घडून गेली. वयाच्या 10व्या वर्षी सख्खी आई ज्याला दारूचे व्यसन लावते, ज्याला जगावर विश्वास उडून गेला, तर त्यात नवल कसले. पित्याचे प्रेम ज्याच्या वाट्याला आले नाही, आईने एका भयानक व्यसनाचे गुलाम बनवले, अशा माणसाचे मन मायेच्या ओलाव्यासाठी, निरपेक्ष प्रेमाच्या साक्षात्कारासाठी किती हपापले असेल. समुद्राच्या भरतीसारखी सारे सारे पोटात घालणारी माया वसू त्याला देऊ शकली नाही. उन्हाळ्याच्या कडाक्याने तहानलेल्या जमिनीने आषाढभूतपणे आभाळाकडे पाहावे आणि वर भरलेल्या ढगांनी नुसते 4 शिंतोडे टाकावेत, तशी देवदत्तच्या मनाची स्थिती झाली आहे, हे आता तिला कळून चुकले. वसू त्याच्या आयुष्यात आली, पण एक सुंदर यांत्रिक बाहुली म्हणून. त्याला बाहुली नको होती. त्याच्या हृदयातील शल्ये हळूवार हाताने दूर करणारी, आपल्या प्रेमाच्या सामर्थ्याने व्यसनाच्या मगर मिठीतून त्याला मुक्त करणारी, तू कसाही असलास तरी माझा आहेस, या शब्दांनी त्याच्या मृतप्राय मनाला संजीवनी देणारी मैत्रीण त्याला हवी होती. आईच्या ज्या मायेला तो मुकला होता, ती त्याला वसूकडून हवी होती. पण स्वतःच संगमरवरी पुतळी होऊन बसलेली वसू ती द्यायला असमर्थ ठरली. नंदा देवदत्त बरोबर आली होती. ती त्याच्या वर्तनाचा जाब विचारायला. मनामध्ये सारखी वसूची वकिली करत. पण देवदत्तच्या तोंडून जे विलक्षण रहस्य बाहेर पडले, त्याने हे सारे पार बदलून गेले. सहानुभूतीची गरज कुणाला आहे? ती देवदत्तला आहे, हे आता नंदाच्या लक्षात येऊन चुकले होते. पहिल्या दिवशी विचित्र वाटलेले त्याचे ते बोलणे, काळोखातल्या विजेतल्या चमकणाऱ्यांसारखे भासणारे त्याचे लेखनाचे तुकडे, मस्तकातल्या जखमेने अस्वस्थ होऊन भटकत राहिलेला तो एकाकी अश्वत्थामा, त्याच्या दिवाणखान्यातील ती सतार, ती बंदूक, त्या हेमिंग्वे आणि विवेकानंद यांच्या प्रतिमा, चंचलसी हितगुज करता करता, तुझ्याशिवाय मला फक्त एकच मित्र आहे, तो म्हणजे मृत्यू, हे त्याने सहज काढलेले उद्गार, या साऱ्यांची संगती तिला लागली. पश्चिमेकडे लहान मोठे ढग जमू लागले. दिवसभर चालून थकलेला सूर्य मंद पावलांनी क्षितिजाची उतरण उतरत होता. चित्रकाराने भल्या मोठ्या फलकावर निरनिळ्या रंगांचे फटकारे मारायला सुरुवात करावी, तशी पश्चिम दिशा दिसू लागली होती. ढगांवर भगवे, गुलाबी, सोनेरी रंग चढू लागले. समोरचे ते सुंदर रंग पाहता पाहता तिला मघाच्या देवदत्ताच्या स्पर्शाची आठवण झाली. त्या क्षणी आपले मनही असेच रंगले होते, असे तिला वाटले. ते चित्र तिच्या डोळ्यांपुढे उभे राहिले. देवदत्त कड्याच्या टोकाकडे गेला, तेव्हा आपला जीव खालीवर झाला. आपण धावत त्याला धरायला गेलो, त्याचा हात घट्ट धरला. हे सारे सहज घडले, क्षणार्धात. पण दुसऱ्या क्षणी त्याच्या बळकट हाताची ऊब आपल्याला जाणवली. त्याचा तो स्पर्श किती सुखद होता. कसलाही उन्माद नव्हता त्यात, पण आपुलकी, ती एखाद्या कारंजाप्रमाणे उचंबळून येत होती. त्या आपुलकीमुळेच इथे येईपर्यंत आपल्याला अहो जाओ म्हणणाऱ्या देवदत्तच्या तोंडून नंदा अशी एकेरी हाक आली. पुढे तो बोलत राहिला, तोही तसाच. जणू आपल्याला तो लहानपणापासून ओळखत होता. आपण दोघे एकत्र खेळलो होतो, बरोबर शाळेत गेलो होतो. चिन्मन दातांनी सुरेख वास घेणाऱ्या पेरूचे तुकडे काढून एकमेकांना दिले होते. त्या एका स्पर्शाने दोघांमधील परकेपणाची भिंत क्षणार्धात कोसळून पडली होती. देवदत्त एकाकी राहिला नव्हता. समोरचे सारे ढग रंगपंचमी खेळू लागले. घारकड्या पलीकडे पसरलेल्या वृक्षवेलींच्या हिरव्या समुद्रावर काळसर तरंग उठू लागले.
रात्र लगबगीने पृथ्वीवर उतरत आहे आणि तिच्या आगमनाची पूर्वसूचना संध्याकाळच्या वाढत्या सावल्या देत आहेत याची जाणीव होताच नंदा दचकली. घरी न सांगता मैत्रिणींबरोबर नाटकाला आलेल्या मुलीला रंगभूमीवरल्या अद्भुत रम्य सृष्टीत रमताना वास्तवाच्या मर्यादांचा विसर पडावा तसे तिचे झाले होते. पण नाटक संपल्यावर घरी जाताना त्या मुलीचे पाय लटपटत कापू लागले. नंदाही अशी अस्वस्थ झाली. तिचा सारा उत्साह मावळला. बाहेरच्या सृष्टीप्रमाणे तिचे मनही काळवंडू लागले. वसूला न सांगता आपण आला आहोत. एव्हाना आपण विलासपूरला परत जायला हवे होते. देवदत्तचा अजून पत्ता नाही. आपल्याला परतायला उशीर होणार हे आता उघड आहे. कुठे गेली होतीस म्हणून वसू आपल्याला तिरसटपणाने विचारेल. देवदत्ताकडून जे ऐकले आहे ते लक्षात घेऊन आपण तिच्याशी बोलू लागलो तर 11 ताळेपणे ती सारा बंगला डोक्यावर घेईल. आपल्यावर नाही नाही ते आरोप करील. बाहेरच्या काळोखापेक्षा या गोष्टीची तिला अधिक भीती वाटू लागली. छे, देवदत्ताची वाट पाहण्यात इथे काही अर्थ नाही. तिने डोळे भरून त्या भीषण दरीवर पसरलेल्या मावळत्या संध्येच्या सौंदर्याचा निरोप घेतला. ती वळली. बंगला गाठण्याकरता लगबगीने चालू लागली. वाटेतच गंगाराम तिला भेटला. परत जाण्यासाठी देवदत्ताने आपल्याला बोलवले असेल असे वाटून तिचे मन शांत झाले. काय रे, परत जायचं ना? गंगाराम अदबीने उत्तरला. इतक्यात नाही बाईसाहेब. तिने आश्चर्याने विचारले. म्हणजे? सरकार परत आले नाहीत अजून. कुठे गेले आहेत? वागरेश्वराच्या देवळाकडे. वकील साहेब, डॉक्टर साहेब सारेच गेले तिथे. थांबलेली वेदना पुन्हा सुरू व्हावी तसे नंदाचे झाले. काही न बोलता तिने गंगारामकडे पाहिले. तो गालातल्या गालात हसत होता असा तिला भास झाला. त्या भासाने ती अधिकच अस्वस्थ झाली. नंदाने मनगटावरल्या घड्याळाकडे पाहिले. एव्हाना 9 वाजून गेले असतील असे तिला वाटत होते. पण घड्याळात 7:30च झाले होते. बंगल्यावर आल्यापासून देवदत्ताची वाट पाहत कितीतरी वेळ ती पायऱ्यांवर उभी राहिली. काळोख केव्हाच पडला होता. पण देवदत्त परत येण्याचे लक्षण काही दिसेना. तिला त्याचा राग आला. संध्याकाळी तिला विलासपूरला परत पोहोचवायचे त्याने वचन दिले होते. त्याची त्याला आठवण सुद्धा नसावी याचे तिला दुःख झाले. ती उद्वेगाने आत गेली. गंगारामने देवदत्ताची खोली तिला उघडून दिली. ती आत जाऊन बसली. रंगभूमीवर भयंकर नाटक सुरू असावे आणि एखाद्या प्रेक्षकावर क्षणार्धात त्या नाटकात भाग घ्यायची पाळी यावी असे तिला वाटू लागले. 3-4 महिन्यांपूर्वी तिला चंदनगडचे नाव सुद्धा ठाऊक नव्हते. देवदत्त नावाचा कुणी दुर्दैवी तरुण अस्तित्वात आहे याची तिला दाद नव्हती. पण आता ती चंदनगडच्या बंगल्यात देवदत्ताची आधिरतेने वाट पाहत बसली होती. मध्येच तिच्या मनात आले, मला एकटीला विलासपूरला पोचवू नि मग आपल्या मालकाला न्यायला परत ये असे गंगारामला सांगावे. पण आता त्याचा काय उपयोग होता? आपला पत्ता नाही म्हणून वसूने तिकडे थैमान मांडले असेल. कुणाला तरी बापूंच्या घरी आपला शोध करायला पाठवले असेल. कदाचित देवदत्तच्या नोकरा चाकरांकडे तिने चौकशी करविली असेल. आपण देवदत्त बरोबर चंदनगडला गेलो आहे हे कळूनही चुकले असेल तिला. तिच्या मनाने या साध्या गोष्टींवर तर्कटेकही केले असतील. पण आता गेलं काय आणि देवदत्त परत आल्यावर गेलो काय, दोन्ही हिशोब सारखेच. पण देवदत्त आणि त्याचे दोस्त वागरेश्वराच्या देवळात इतका वेळ काय करीत आहेत? या प्रश्नाचे उत्तर एखाद्या भूताप्रमाणे तिला भेडसावू लागले. मन चिंती ते वैरीनं चिंती अशी तिची स्थिती झाली. मिनिट काटा तास काट्या इतका सावकाश चालत होता असे तिला वाटू लागले. तिने खोलीत चोहींकडे पाहिले. खोलीतले सारे कसे सुंदर आणि नीटनेटके होते. पलंगासमोर वधस्तंभावर लटकलेल्या ख्रिस्ताचे पूर्णाकृती चित्र होते. चित्र सुरख होते, पण नंदाला त्याच्याकडे फार वेळ पाहावेना. तिने दुसरीकडे दृष्टी वळवली. त्या कोपऱ्यात बंदूक एटीने उभी होती. बंदुकीकडे दृष्टी जाताच देवदत्तेची सतत मृत्यूचा विचार करणारी मूर्ती तिच्या डोळ्यासमोर उभी राहिली. मघाशी किती निर्भयपणे तो कड्याच्या टोकापर्यंत गेला होता. या अप्रिय विषयाचा विसर पडावा
म्हणून ती पलंगावर पडलेली पुस्तके चाळू लागली. त्यांच्यातल्या एका पुस्तकाचे नाव होते ज्वाला आणि फुले. नंदा ते उघडून पाहणार होती, इतक्यात त्या पुस्तकाच्या खाली असलेले काही कागद तिला दिसले. आपल्या मनोगतातला वाचा फोडण्याकरता देवदत्त लिखाण करीत असतो, हे तिला चांगले ठाऊक झाले होते. तिचे कुतूहल चाळवले गेले. ते कागद उचलून ती वाचू लागली. बलसडला पहाटे पाहिलेला तो पौर्णिमेचा चंद्र, सारी आमराई चांदण्यांनी गर्भरेशमी शाल पांघरून झोपली होती. निरागस तान्ह्या मुलासारखी, निरीच्छ साधूसारखी. जग पहिल्यांदा निर्माण झाले तेव्हा ते असेच होते का? शांत, सुंदर, निष्पाप. मग त्या शांतीचा भंग कुणी केला? जगाला कुरूप कुणी बनवले? त्याला पापाच्या गर्तेत कुणी ढकलले? मनुष्याने? पण या मनुष्यानेच महाभारतासारखे ग्रंथ लिहिले आहेत. वेरूळच्या लेण्यांसारखी अद्भुत रम्य स्वप्ने साकार केली आहेत. कैलास लेण्याच्या ललाटावर रेखलेली ती शुल्क पक्षातली चंद्रकोर जणू भगवान शंकरच त्या लेण्याच्या रूपाने समाधी लावून बसले होते. जोपर्यंत वाचायला महाभारत आणि पाहायला कैलास लेणे आहे, तोपर्यंत या जगात जगण्यासारखे काहीतरी खचित आहे. ताजमहालासमोर मी उभा होतो. पुष्कळ वाचले होते त्याच्याविषयी, पण कैलास लेण्यासारखे काही अद्भुत जाणवले नाही. मनाचे पाखरू पिंजऱ्यातून उडून झाडावर बसले, पण निळ्या आकाशात ते उडेना. निराळ्याच कल्पनांचे तांडव मनात सुरू झाले. मुमताजवर शहाजहानचे अतिशय प्रेम होते, म्हणून त्याने तिची ही अमर कबर बांधली. पण शहाजहानला आणखीही पुष्कळ बेगमा होत्या. त्यांपैकी दुसऱ्या कुणावरही त्याचे प्रेम नव्हते. मग आपल्या जनानखानाच्या गोठ्यात त्याने त्या मुक्या गायी का म्हणून बांधून ठेवल्या? खरंच, प्रेम म्हणजे काय? यौवन आणि सौंदर्य यांच्या संगमावर जाणवणारा क्षणभंगुर दिव्यभास, की ज्याच्या पाकळ्यांना संध्येचे रंग आहेत आणि ज्याच्या अंतरंगात कस्तुरीचा वास आहे, असे अमरफुल? छे! या प्रश्नांचे उत्तर शहाजहानशी बातचीत केल्याशिवाय आपल्याला मिळणार नाही. पण ते कसे शक्य आहे? माणसाला भूतकाळात जाता येत असते तर मार्को पोलोपेक्षाही अधिक धाडसी प्रवासी झालो असतो मी. जीवनाचा अर्थ कळावा म्हणून मी बुद्धाला, ख्रिस्ताला, व्यासाला, चार्वाक्याला, शेक्सपियरला, तुकारामांना आणि अशा अनेकांना भेटलो असतो. प्रश्नामागून प्रश्न विचारून त्यांना सतावून सोडले असते. हरिद्वारला गंगेच्या विशाल पात्रात कितीतरी वेळ पाय सोडून बसलो होतो. असे विशाल हृदय निसर्गाने मानवाला का दिले नाही? गंगामाईकडे पाहताना साऱ्या सृष्टीतील करुणा, पाप, व्याप, ताप नाहीशी करणारी करुणा मूर्तिमंत पुढून वाहत आहे असा भास झाला मला. हेमिंग्वेने उगीच बंदुकीने आत्मघात करून घेतला. त्याने गंगामाई पाहिली नव्हती. या जगाचा निरोप घेताना एवढा गदारोळ कशाला हवा? आईच्या मांडीवर बाळ झोपी जाते ना, तशी मृत्यूच्या मांडीवर मस्तक टेकून त्याला चिरनिद्रा घ्यायची असेल, त्याने गंगामाईकडे यावे. मलाही तो मोह झाला. मी काही पायऱ्या उतरलो, पण मी भित्र आहे का? शिकार करताना ज्यानं मला पाहिलंय असा माझा शत्रू सुद्धा ही शंका घेणार नाही. मग मी का परतलो? मला मोह आहे कशाचा? या 3.5 हात देहाचा? उपभोगाने बेचव झालेल्या त्याच क्षुद्र क्षणिक शरीर सुखांचा? छे, मला तहान लागलीये ती निराळ्याच गोष्टीची, निरपेक्ष प्रेमाची. पण असे प्रेम जगात आहे का? का ते शुद्ध मृगजळ आहे? लक्ष्मण झुलाच्या अलीकडील महारोगी भिकाऱ्यांची ती राख. ती डोळ्यापुढे उभं राहिली की अजून अंगावर काटा उभा राहतो. या महारोगांच्या थाळ्यात मी पैसे टाकले, पण त्यांच्याकडे निरखून पाहण्याचा धीर मला झाला नाही. असली भाकड करुणा काय कामाची? त्यातला एखादा मला मिठी मारायला धावला असता तर तर मी दूर पळालो असतो. त्याच्यावर खेकसलो असतो. त्याला शिवाशाप मोजले असते. त्या महारोग्यांसमोरून मी झुल्याकडे गेलो, एखाद्या गुन्हेगारासारखा. पण काळजाच्या आतून कुणीतरी सारखे आक्रोश करीत होते. देवदत्त, देवदत्त, देवाच्या दयेने तू जहागीरदारचा मुलगा झालास. निरोगी शरीर तुला मिळालं. नाहीतर तू इथंच या रांगेतच हात पसरून जाणाऱ्या येणाऱ्याकडे भीक मागत बसला असतास. जगात किती महारोगी आहेत, किती दीनदलित आहेत, किती दुःखी माणसं आहेत.
त्यांचं माझं काहीच नातं नाही का? त्यांच्यासाठी मी काय केलं आहे? काहीतरी करावंसं वाटतं. पण 10व्या वर्षी आईने दिलेला तो दारूचा प्याला, बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर 20 वर्षांनी बापूंनी दिलेलं त्यांचं ते भयंकर पत्र, हे सारं सारं माझ्या मेंदूच्या चिंधड्या करीत आहे. माझं काळीज गोठवून टाकीत आहे. ही भूतकाळातील भूतं माझ्या मानगुटीवर बसली आहेत. त्यांना गाडून टाकणारा मांत्रिक. लक्ष्मण झुल्यापाशी पोहोचलो. नंदाची एकदम आठवण झाली. एकदाच भेटली ती, पण एकदाच चमकून गेलेल्या विजेला आषाढातल्या अमावस्येचा अंधार काही केलंय विसरू शकत नाही. मी परत जाईल तेव्हा विलासपुरात ती असेल का? वसू माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी नंदा का आली नाही? कुणाला विचारू हा प्रश्न? कोण देईल याचं उत्तर? चंद्र, कबर, गंगा आणि महारूप यांचं नातं ज्याला सांगता येईल तोच या प्रश्नाचं उत्तर देईल. नंदा पुढला कागद वाचू लागली. प्रारंभिक कवितेच्या ओळी तिला दिसल्या. मज अधिक राहाय नको, तू आग्रह आता करू, कारण या जगातला मी केवळ यात्रे करू. या ओळी कुणाच्या? त्या देवदत्तला इतक्या का आवडाव्यात? जीवाचे बरे वाईट करून घ्यायचे विचार त्याच्या मनात सारखे घोळत असतात म्हणून? मग तो विचार अंमलात आणण्याचा धीर त्याला का होत नाही? आत्महत्या हा पटाई शिकाऱ्याच्या तळहाताचा मळ आहे. बंदुकीचा नेम श्वापदावर न धरता स्वतःच्या छातीवर, कपाळावर नाहीतर तोंडात धरला की? नाही. माणूस झाडासारखा आहे. तो सुखासुखी वठत नाही. तो ओलावा शोधित राहतो. त्याचं खरं प्रेम जीवनावर. मग ते जीवन कितीही विद्रूप, कितीही भयंकर असो. मरणानंतरच्या अंधारात कुठलीही चांदणी चमकत नाही, हे तो मनोमन जाणतो. देवदत्तच्या मनाची मुळे सुद्धा अजून मायेचा ओलावा शोधित आहेत, हेच खरे. तो त्याला मिळाला तर? कवितेच्या ओळीखालचा मजकूर ती वाचू लागली. माणसाचं मन हे एक अजब सर्कस आहे. माकड चेष्टा करून हसविणारा विदूषक, तोल सांभाळून तारेवरून चालणारी तरुणी, मृत्यूगोलात बेफामपणे मोटारसायकल चालवणारा तरुण आणि वाघसिंहांसारखे हिंस्र पशु या सर्वांचे संमेलन आहे ते. वाघसिंहांशिवाय सर्कस नाही. उद्दाम वासनांशिवाय मनुष्य नाही. केव्हा चुचकारून, केव्हा दरडावून, कधी पोटभर खायला घालून आणि कधी हवेत काडकाड चाबूत उडून सर्कसवाला वाघसिंहांवर हुकूमत गाजवितो. मात्र हे प्राणी माणसाळल्यासारखे वाटले तरी त्यांच्यातला हिंस्र पशु केव्हा जागा होईल याचा नेम नसतो. 6 महिने झाले. माझ्या मनातल्या वाघसिंहाशी मी झुंज देत आहे. यासाठी विलासपूर पुन्हा पुन्हा सोडले. दोस्तांचे टोळके मोडले, हरिद्वार गाठले, दीन दुःखी जगाचे दर्शन घेतले. पण मनुष्य स्वतःचा केवढा मोठा शत्रू आहे. मी जर बापूंचा मुलगा झालो असतो तर या वाघसिंहांना सहज माणसाळू शकलो असतो. मोहनला देवदत्तचा आणि देवदत्तला मोहनचा जन्म मिळाला असता तर काय झाले असते? मी मोटारीखाली सापडून मेलो असतो की मोहनच्या आवडत्या स्वप्नाप्रमाणे विवेकानंदांसारखा संन्यासी झाला असतो. कल्पनेची नशा दारूपेक्षाही लवकर चढते. जर आणि तर शब्दांची सुंदर प्रेते. हे शब्द कोशातून काढून का टाकत नाहीत? देवदत्तच्या या स्वरातल्या बापूंच्या उल्लेखाने नंदाचे कुतूहल शिगेला पोहोचले. ती घाईघाईने पुढचा कागद वाचू लागली. माझे भांडण ईश्वराशी नाही. तो बिचारा मला कधी भेटलाच नाही. मग आमचे भांडण होणार तरी कसे? निसर्गाशीही माझे भांडण नाही. सूर्यचंद्राशी भांडून काय उपयोग आहे? ते उगवायचे तेव्हा उगवणार, मावळाचे तेव्हा मावळणार. माझे भांडण आहे माणसांशी. वडील, आई, बायको यांच्याशी. देवदत्ताचा अधःपात रोखण्यासाठी कोणती धडपड त्याने केली? माझे भांडण आहे बापूंसारख्या सज्जनाशी. आत्महत्या करण्यापूर्वी माझ्या वडिलांनी लिहिलेले पत्र 20 वर्ष जपून ठेवून बापूंनी मला दिले. या कानाचे त्या कानाला कळू न देता. पण या पत्रात काय असेल, देवदत्तावर त्याचा काय परिणाम होईल याचा त्यांनी कधी विचार केला का? माझ्या स्वैर वागणुकीला आळा घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला?
वडिलकीच्या अधिकारानं त्यांनी एकदा तरी मला दरडावायचे होते. कुणी सांगावं, त्या एका क्षणाने माझे आयुष्य बदलवून टाकले असते. विजेच्या एका चमकाराने आपण वाट चुकलो आहोत हे प्रवाशाच्या ध्यानात येते. माझेही तसेच झाले असते. बापू सज्जन खरे, पण दुबळे सज्जन. दुर्बल सज्जन आणि समर्थ दुर्जन असे माणसांचे दोनच वर्ग या जगात का असावेत? सज्जनांचे साधुत्व आणि दुर्जनांचे सामर्थ्य यांचा संगम या जगात अशक्य आहे काय? चुकलो मी. बापूंना दोष द्यायचा मला काय अधिकार आहे? त्यांचा मोहन माझ्या पायी जीवाला मुकला. त्या धक्क्याने त्याची आई अंथरुणाला खिळली, पण तिच्या समाचाराला मी कधीही गेलो नाही. दुःखाचे दर्शन माणसाला दुस्सह्य होते, म्हणून मी गेले नाही. का मोहनच्या मृत्यूची मनाला टोचणी लागली होती, म्हणून मला जायचा धीर झाला नाही? छे, मी स्वतःच्या छंदफंदातच दंग होतो. इतरांच्या डोळ्यातल्या गंगा यमुनांपेक्षा स्वतःतल्या हातातल्या मद्याचा पाला अधिक मोहाचा मला वाटला. साऱ्या दुःखाचा विसर पडणारी धुंदी क्षणाक्षणाला शोधित होतो. बापू बापू तुम्ही इतके सज्जन झाला नसता तर फार फार बरे झाले असते. 20 वर्षांपूर्वीचे बापाचे पत्र मुलाला देताना ते चोरून वाचायचा मोह तुम्हाला व्हायला हवा होता. मग देवदत्तच्या हाती ती जेहराने भरलेली कुपी तुम्ही दिली नसती तरी. देवदत्ताचे लिहिणे इथे संपले होते. सुन्न मनाने तो कागद पलंगावर ठेवण्यासाठी नंदा पुढे झाली. पण त्या कागदांच्या खाली जाड जाड असे काहीतरी टाचून ठेवले आहे हे तिच्या लक्षात आले. तिने कागद उलटे करून पाहिले. तो एक लिफाफा होता. माझ्या मृत्यूनंतर 20 वर्षांनी चिरंजीव देवदत्त याला देणे. हे त्याच्यावरले किटक्या अक्षरातले शब्द वाचताना नंदा चपापली. पुरून ठेवलेला मोहरांचा हंडा सापडल्यामुळे एका मनाला आनंद व्हावा, पण त्या हंड्याभोवती वेटोळे घालून बसलेल्या सर्पाच्या फुसकारांनी दुसरे मन भयभीत व्हावे तशी तिची स्थिती झाली. थरथरत्या हाताने तिने त्या लिफाफ्यातील पत्र बाहेर काढले. त्या पत्रावरील 20 वर्षांपूर्वीची तारीख वाचताना काळपुरुष आत्मकथा सांगण्याकरता आपल्यासमोर उभा राहिला आहे असा तिला भास झाला. अधीरतेने ती कथा वाचू लागली. चिरंजीव देवदत्त यास अनेक आशीर्वाद. माझ्या मृत्यूनंतर 20 वर्षांनी हे पत्र तुला मिळेल. आज तू फार लहान आहेस, अवघा 9 वर्षांचा. माणसाचं खरं खरं स्वरूप फार ओंगळ असतं. ते पाहून तुला किळस येईल. तुझं बालमन भेदरून जाईल. तू आयुष्याला विटशील. म्हणून हे पत्र तुला योग्य वेळी मिळावं अशी व्यवस्था मी करीत आहे. हे पत्र तू वाचशील तेव्हा तू तिशीतला तरुण असशील. जगातल्या खाचखळग्यांची आणि क्षुद्रतेची व दुष्टतेची तुला चांगली कल्पना आली असेल. माणसाचं मन थोडंसं खरवडलं की त्याच्या आत लपून बसलेला पशु बाहेर येतो. हा अनुभव तुलाही आला असेल. त्यामुळं मी लिहित आहे ते वाचून तुला धक्का बसणार नाही. माझ्या मृत्यूसंबंधी अनेक गोष्टी तू ऐकल्या असशील. परमार्थाच्या वेड्याने मी आत्मअर्पण केलं अशी तुझी समजूत झाली असेल. समोर पसरलेला निळा सावळा समुद्र पाहून चैतन्य प्रभूंना तो घनश्याम कृष्णच आहे असा भास झाला. त्याला कवटाळण्याकरता ते पुढे गेले, पुन्हा परतलेच नाही. असलीच काहीतरी कहाणी माझ्याविषयी विलासपुरात प्रचलित झाली असेल. हे सारं खोटं आहे अशी या पत्रानं तुझी खात्री होईल. लहानपणापासून मी साधू संतांच्या भजनी असलो तरी आत्मार्पण करून या जगाचा निरोप घ्यावा असा विचार माझ्या मनाला कधी शिवला नव्हता. दत्तक झाल्यामुळं मी विलासपूरला जहागीरदार झालो. थोडा श्रीमंत झालो. तथापि आपल्यापेक्षा आपल्या मुलाचं वैभव वाढावं आणि ते आपण डोळ्यांनी पाहावं अशीच माझी इच्छा होती. पण माणसाची कुठली इच्छा या भिकारड्या जगात तृप्त झाली आहे? कुबेराची संपत्ती मिळण्याचा मार्गावर मी होतो, पण तुझ्या आईनं आब्रू सांभाळून राहणं अगदी अशक्य झाल्यामुळे मी आज आत्मनाशाचा मार्ग स्वीकारित आहे. देवदत्ता, जगाच्या दृष्टीने ही आत्महत्या ठरेल, पण खरं सांगायचं तर तो खून आहे. तुझ्या आईनं केलेला हा माझा खून आहे. विष पाजून किंवा गळा दाबून केलेला खून यापेक्षा बरा. बायकोचे इतर अपराध नवरा पोटात घालू शकतो, पण तिच्या व्यभिचार, नागडा अवघडा व्यभिचार. विषारी बाणाच्या टोकाप्रमाणे तुझ्या आईचं दुर्वर्तन माझ्या काळजात रुतून बसलंय. मला झोप येत नाही, अन्न गोड लागत नाही.
विलासपूरला घराघरात लोक तुझ्या आईच्या फैलीपणाविषयी बोलत आहेत, पण तिला त्याची पर्वा नाही. आपली वासना तृप्त करण्याकरता तिनं बळी कुणाचा घ्यावा? मला कुबेराचं धन मिळवून देण्याकरता इथं येऊन आलेल्या अलौकिक योगीराजांचा? तिनं त्यांना तपोभ्रष्ट केलं. माझी सर्व स्वप्न धुळीला मिळाली. त्या दोघांना एकांतात पाहिल्यापासून माझं मन पेटलेल्या लक्षागृहासारखं झालं आहे. पुढची सारी कटू कहाणी तुला कशाला सांगू? शत्रूच्या वाट्यालाही परमेश्वराने हे दुःख देऊ नये. माझे शेवटचे एकच इच्छा आहे. हे पत्र तुझ्या हातात पडेल तेव्हा तुझी आई जिवंत असेल तर तुला योग्य वाटेल ती शिक्षा ती तिला दे. पापाचं प्रायश्चित कधी ना कधी घ्यावं लागतं. हे कामवासनेने पिसाळलेल्या या कुलटेला 20 वर्षांनी का होईना चांगलं कळू दे. मृत्यूच्या दाराशी माया माणसाला सोडित नाही. म्हणून 2 हिताच्या गोष्टी सांगतो तुला. पहिली, या पृथ्वीतलावर पैसा हाच परमेश्वर आहे हे कधीही विसरू नकोस. आणि दुसरी, कोणत्याही स्त्रीवर कधीही विश्वास ठेवू नकोस. तर मित्रमैत्रिणींनो, या कादंबरीविषयीचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आता भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.